तिचे पाय दाबायला, तिचे पाय दाबायला याला मी हंड्यात घालून मारीन. डोक्याला असा ताण झालाय आता. तुमचं बरं आहे, निवांत, टेन्शन नाही तुम्हाला. हा अहो काय एवढी गोरी भुसुक पोर करून आणली, पांढरी पाल, काही कामाची नाही, घरात काम नको, धंदा नको, सारखी त्या पोराला घेऊन बेडवर पडेल राहती. मी एक काम कोणी आवरायचं? मंगळसूत्र ती सुद्धा ती कार्टी घालीत नाही. का आला कोणी पाहायला नसेल घातलं, ओपलं तिनं, ओपलं का? तुम्ही धोरणात वागाव जराशे. तुम्ही जर आता सैल सोडलं ना तर पुढे चालून लय वैताग होणार आहे बरं का डोक्याला. आता मी काय बसून पाहिले, मी काय म्हणू? मग तू सासू तुला बोलते, तुम्ही बी बोलायचं ना, मी कसं काय बोलू? म्हणायचं आई बाई काहीतरी करून बोलायचं ना. मंगळसूत्र लपटले सकाळी साऱ्या सकाळचं तुम्हाला सांगते, उठल्यापासून तशीच पारशी पोर पडेल. तिने बा घर झाडेल नाही, मा धुणं झालं, भांडे झाले, घर झाडून झालं, मी चहा पेले. आयता माहिती तिनं चहा 2 कप बेडरूम मध्ये नेलाय, आणि आता स्वयंपाक सुद्धा करेल नाही. आपल्याला ठ्या, ती तू तिडं उताना पडेल, आपल्याला ठ्या तिडच. मग त्याला उठून आण ना त्याच्या गच्चोड धरून. स्वयंपाक सुद्धा नाही अजून, सांगा 12 वाजत आले. नारसाळ्या जावा त्याचे गच्ची धरून बाहेर काढून आण. ये तर चांगलं झालं बाय, खायसाला नव्हती बाय, कोणी येडोळीला हाडळणीला नव्हता नवरा. बस बस झालं आता. काकडीला वाकडी, तेच ना, मला तर टेन्शनच आलंय बाई. इतके दिवस करीत नव्हतं पोराचं लग्न, आता लग्न केलं तर पोर घर सोडी घर सोडी ना बाया, हा घरच सोडी ना ते. मग आता याचा उपाय काय करायचा? नाही तर तुम्ही काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय उपयोग नाही बरं का. मी सुद्धा जेवायला बनवणार नाही आज, तुम्हाला जे करायचं ते करा बाई. आपण उपाशी मारायचे काय? मरा उपाशी मी काय करू? आता स्वयंपाक बनव आपलं. हा हा मी कोणच्या बाईच्या इडे जाईल 2 घास खाऊन येईन घरानं सांगता सांगता. हा, तुला ती सवय म्हणा. हा पुढे मी तेच करीन बाई, मला नका जाऊन सांगू. येते तू, आहे ना? हा जिकडे गेले तिकडे जाऊन येते. हा मग अरे मेला उपाशी. मग आता ते आणतीन गपची पार्सल काहीतरी मागच्या खिडकीतून, तो आणून तिथं मध्ये टाकेल आणि मध्ये जाऊन खातीन. आपण मेलो उपाशी. मग आपले काय हात धरले का ते? आपलीच मालमत्ता, आपण काय प्यायचं खायला? म्हणजे त्यांनी घरात आणून खाऊन घ्यायचं, आणि मी बनवलं काय तर माहिती परत ताट भरून न्यायचे. बरीच घाल त्यांचं बनवू नको रे तू. डायरेक्ट त्यांना म्हणू का तुमचं बनवेल नाही म्हणून? हा बाय डायरेक्ट सांग. पण तुम्ही जर असं सांगितलं तर यांचं काहीच बनवायचं नाही, काहीच नाही, यांना गरज असली ती हे बनवतील आणि आपल्याला तो देतील. लाट्या उठून आण बरं माग, तो धरून आण मग. लगेच आणते धरून. आण. हा त्याला आवाज देते नाही इथं. हा. आवाजाला काय असेल तर बघा, पाच नाही. अरे मी दाबतोय ना हळूहळू, आणि यो पाय कोण दाबायचा? दाबतो ना. मी काय म्हटलं, स्वयंपाकाचं काय करायचं? स्वयंपाकाचं का? एक बोलू का मी तुम्हाला? बोल ना. आज आहे ना, माझा मूडच नाही बाई जेवण बनवायचं, नाही का? हा तर मग आपण मस्त हॉटेलला जाऊ ना जेवण. चालेल ना, जायचं ना? तुझ्या आवडीच्या हॉटेलला जाऊ, नेहमी जातो ना तिथं, आपण तिथंच जाऊ. हा, तिथेच जाऊ. आणि हे आईदादाच काय करायचं? त्यांना देते ना मी शिळ्या भाकरीचा भुगा करून. आहे ना? हा दे. पण हे करीतो का रे पाय पड्या? नाही तिथे बायकोचा बैल झाला का तू 2 महिन्यामध्ये? ते पाय दुखत तुझा होतो. बाप काय म्हणतो बाहेर चाल, तिचा पाय पाय दुखतो. दुखतो. माय कधी दाबले का? दाबले तर माय कधी? वय बाहेर आत्या, थोडे तू दुखत दाब ग, जा पडजी पे. दुखत. तू गप्पच बस. कोणाला बोल? दादाला काय बोलायचं का? काय काय हो दादा? यो भाड्या काय करीत होता याला विचारा. काय? ती मस्त मार झोपेले महाराणी, आणि हा तिचे पाय दाबीत होता का नाही त्याला विचारा. दाबीत होता का नाही? दाबत होता, दुखत होते पाय, पाय पाय दुखत. बाहेर काढून. अरे लाज ठेवली पुढे तू. ऐका ना मामा, मी काय म्हणते. पाय दुखत होते. अहो माझ्या पायाला ना ते लागलं होतं. लागलेलं आहे ना, ते पलकाचं पाय यानं कधी दाबले माय पाय दाबले का तुमचे दाबले? आई बापाची नाही कधी दाबले गाडी हात पाय ना. नाही दुखल्यावर तर आपण इथे जास्त दुखतात ना, म्हणून. हा का? कॅल्शियम कमी बिना आहे. कामाचे कॅल्शियम कमी आहे. कॅल्शियम कमी आहे ना तिच्या. तो का ना कॅल्शियम कमी पडत सुटलं? काय माहिती. घरात काम केलं ना, काय काम करते ग? मग आता इतकं काम करते नाही का, धुणं भांडे. साऱ्या सकाळचं 2 भांडे म्या केलंय, पारस घर म्या झाडले, तरी तिचे पाय दुखत सुटले. हा पाय दाबीत तिचे. आई सकाळी चहा तिनंच बनवला ना. काय चहा बनवला ना ती. म्या बनवेल होता तिनं, फक्त आयत माहित तिनं आणला होता. तू नाही बनवलं का? विचारून घे, विचारून घे. तू बोलली ना. अर्ध्या गावच्या खबरी घेऊन पळतो. हा? यांचं काय करायचं? आत्या, आता त्यांचं लग्न झालंय, तुम्ही आता मग आता मारायचं काय? अरे लग्न झालं पाहिजे त्याचं, तुम्ही काय काही घेऊन आले काय आम्हाला? पण दादा हिच्या समोर मारणं बरोबर वाटतं का? कळा आई बाप कळा तुला. हा पण तिच्या समोर मला मारता बरं वाटतं काय? तुला पाय दाबायला बरं वाटत काय?
सांग बरं आमच्या समोर सांग बरं तुला गुळमाट बोलतो तुला पाय दाबायला बरं पटत का मग त्यांनी कुठं दुसऱ्या बायांचे पटत दाबले? का मग तुला इथे बायकोचे दाबले ना आता काय मग यांचे कोणा दाबायची हा आमच्या कोणा जावायचं आता या वयात मी नवरा करू का त्याला बायको करून देऊ पाय दाबायला हा सांग मला दुखल्यावर दाब. तुला बायको आली तू तिचे पाय दाबितो मग तो बापाला देऊ का बायको करून मग ती त्याचे दाबील आणि मी नवरा करते त्याला माय दाबायला मी लागली काय म्हणते तुम्ही दोघं नवरा बायको दाबा ना तुम्ही एकमेकांचे. एकमेकाच्या दाबाने आम्ही कुठे काय म्हणतोय तू काला काढला ये बघ गजरे तू हांड्यात घाल नाही तर राजनाथ घालून मार हा हा झाला तेव्हाच जर मी मोरीत दडापला असता तर बरं झालं असतं हा तेव्हा तू लय बुकी घ्यायची त्याची बाय बाय काय पोरबारी बनव लय पोरबारी आत्या तुम्ही असं नका ना बोलू. असं कसं नवरा बोलू? आहे, काही बी झालं मग तर कसं काय बोलते आई असं दादा कसं काय सांगा ना समजून तुम्ही आईला अरे पण रताळ्या तुला कळा पाहिजे ना रताळ्या हा लयच बोळ चावळतो है ना हा? हा तुम्हाला जर असं आम्ही बोललो तर तुमच्या बायकोला सैन होईल का? मग आम्ही कधी उलट बोललोय का ही कधी बोलली का तुम्हाला उलट बोलली काही हा? उलट कधी बोलली काही उरपाट बोलली कोण ती तिचे दात पाडील ना मी 64ची कधीच बोलत नाही ती एकदम सभ्य आहे ती. 64 दात पाडील तिचे 32 बत्तीस आहे ना, 32. तू मध्ये बोलणारच होता ना तो हे धरले होते आई आई सोड धरले होते मला माहितीये 32च राहत्या तू मधी तिचा काही वार घेऊन पाडत जात पाडत म्हणून नाही, नाही. 64 म्हणले हा दोघांची की मिळून किती होती 64. 32 तोय 32 64 हा मला माहित होतं तू मध्ये बोलणारच आहे हा हा? लांडा चाटू बायकोची बाजू घेतो बायकोचे पाय दाबितो बायकोचा पाय पड्या हा. आज हे पाहिलं. वर रानातले काम कोणा बरं करायचे मामा मी काय म्हणते आज काय? पाहिलं. मला हॉटेलला जायचंय मला पैसे लागत होते हॉटेलला कोणत्या हॉटेलला जेवायला. ते आम्ही नेहमी जातो तिथं जेवायचं आम्हाला नेहमी जाता तुम्ही आज यांचं पेमेंटचं काय झालं काय माहिती पेमेंट आलंच नाही ना म्हणून ते मम्मीने काढले तो काढले ना काय पैसे लाज आहे का तुमच्या जीवाला काय काय तुम्ही काय म्हणून राहिले त्याचं पेमेंट व्हायना मग मम्मीना काढले त्यांना पैसे देऊ काय हॉटेलला हे जायला जाऊ दे घरात कोणी बनवायचं मोजतेल किती किती लागते घरात कोणा बनवायचं 1000 रुपये दे 1000 एक दे काढू त्यांना 1000 एक आहे ना बदलली ना मोजून घेतील ते त्यांना जेवायला जाऊ दे आणि बाता काय. आपलं काय भाऊ आपण मग आता आपण तो शिळ्या भाकरीचा भुगा ही म्हणली त्यांची ती शिळ्या भाकरीचा भुगा कोण करून बोललं खातील. कोण बोललं पण कोण ती बोलली तुला नाही नाही बोलली खोटं बोलत हो नाही बोलली कधी कधी ऐकलं तू कधी खोटं तू तू कधी ऐकलं कधी खोटं बोलत हो. ऐक कधी ऐकलं कधी ऐकलं इकडे ये. तुमची काही लायकी आहे का नाही तुमचे माय बाप कुशल मारू राहिले ना माहिती आहे का इकडे तुम्हाला ये. आता थांब मला लई प्रेमाने वाढवलं म्हणून मी ऐकून घेतो हा? घ्या ऐकून मग. प्रेमानं वाढवलं तो म्हणतो मला हा. हा. पण एवढं मारू नका ना आता बायको समोर असं मारता तुम्ही म्हणून मग तुला शिळ्या भाकरीचं बघ खाऊ घालतो मग तू बायको कशी काय वाढली कशी काय वाढली मला तुम्हाला आवडतो ना आवडतो ना काय बोगा? हा तुम्हाला आवडत नाही का? आवडतो ना जरा आणि तुम्ही तुमचे हॉटेलला- काय पोट कुट कुट करत्या काय दोघांची कसं हं? पोट कुट हा? कुट करत्या तुम्हाला हॉटेलात जेवायला मी 1000 हा. देते आणि मी शिळ्या भाकरीचा भुगा खाते तुमचे पोट कुट कुट करत्या आणि अजून एक 500 रुपये पाहिजे काला मेकअपचं साहित्य आणायचं हिला. कोणाला तिला. तिला काला तव्याचं काळा मेकअप लाव तव्याचं पाहिजे ना पाहिजे पाहिलं? पाहिजे तुम्ही ना तेव्हा देखणीक बायको हा. कशाला केली तुमच्या पोराला आधी हिला लागेल ना काय makeup. गरज आहे हा मग जिलाई निळा तिला काला पाहिजे बांग टिळा तुला गण निळा आहे तुला काला पाहिजे मेकअपचा तयारी मग पगार आली का तुम्हाला देईल ना वापस मी माझी हा? पगार आली. मंगळसूत्र कोण ठेवले कटिंग कुटिंग करून थांब काय ए सोनबाई मंगळसूत्र कुठे आहे ना कपाटात आहे का तो पाक दिले नाही कपाटात ते ठेवलं. तिला ना अलर्जी होती अलर्जी हा ते मंगळसूत्राची अलर्जी आहे तिला सोन्याची अलर्जी का तिला हा ते असं दे इकडे ते गाठ ठेवू आपण काय लगा काय म्हणतो मग आता हे तुमच्या हॉटेलांचे बिल भरायला तेच काम येतील ना थोडे थोडे द्यायला मी दिलं कपाटात ठेवून मला लागतच आहे यायला घालायला हा का अगं मग ते हजारावारी ते ठुलं असतं आणि ते आणून मग तुम्ही हॉटेलला जेवायला गेले असते नाहीतरी त्याचा उपयोग नाही ना ते घालायचं हॉटेलला जाताना घाल बरं नाही लोक विचारतात कोणती पोरगी आली म्हणून बाईक वाटत नाही हा मग घालायला पाहिजे ना बाहेरच हा का आम्ही बोललो मी काय तिला कोणाला सांगू राहिला तू ते तिला तुमच्या- सांगितलं. इकडे ऐका ना आमच्या समोर तुमच्या आईच्या गळ्यात ती पोत आहे ना हा. तिला आवडते मला ती घालायची आई ती पोत देते का हिला घालायला आम्ही हॉटेलला कोणाला? जाऊ. हिला आजच्या दिवस दे ना हा आजच्या दिवस दे ना पोत घालायला आणि ती काय करायची मा बायकोला मोकळ ठेवू का ती काय करायची इकडे येणारे लोक मेला का तो बाप मेला का संध्याकाळ फुटीला लगेच त्याचा फुटू टांगला का मिया झाला का त्याचा 13वा सोडलं का त्याच्या पिंडावर पाणी काय माहिती असं काय कुठे बोलते? तवाला गाड्यातलं कुठे गाड्यातलं संध्याकाळी आज्यातून आणून तुम्ही मावाला घाला ना मग हा? तुम्ही मा मंगळसूत्र तिथं घाला तुम्ही ना. घाला बाईस ते सौभाग्याचं लिहिणं कुणी कोणाचं घालावा नाही जुन्या लोकांची म्हण संध्याकाळपर्यंत ये, मी वापस देतो तुला तुला मी मराठीत काय बोलत ते कळत का तोंडाचा द्यावा का काय एका रट्ट्या तू मला 5-5 मिनिटाला कुदायला काला लावू राहिला का तुला मार कमी पडत सुटला बरं ते- चांगलं बोललं तरी त्याचं तू चांगलं बांगला बोललं तरी काय तेच आहे. आहे? उठ मेल्या कुठ मला ध्यान आलं अशी गंमत आहे का बरं आता जायला पैसे दे ना हॉटेलमध्ये जायला पैसे तर द्या कुठून देऊ
जाऊ द्या ना दादा. आई बाप काहीच कामाचे नाही काम करू आपण तो मामा आपल्याला फोन कर तो आपला कोणी पैसे मागून 1,500. हा, लय आटतंय तुम्हाला हॉटेलला जेवायचं दादा तुम्ही द्या ना 1000. हे कोण का देतो आयचं ताब्यात सगळं मी मा बाप द्या आहे ना, द्या ना. नवऱ्याला एवढं तो नसतं हा, बा- निघून घे. शिळ्या भाकरीचा भुगा आम्हाला खाऊ घालणार होते ना हा. जाय तोच खा अहो हिला आवडत नाही ना ते. दादा कुठे आहे तुम्ही हा काय इथे आहे का गावात आहे? तुम्ही गावातून आहे ना लगेच इकडे या आमच्या घरी बरं बरं आलो एक 5 मिनिटात येतो गाडीवर. तुम्ही याच्यासाठी मला गावातल्या गावात दिलं का सासू सासरे मरणाचा सासूरवास करीत या आणि मानावरेल माझ्या टोकी द्या बरं बरं काय आहे, मी पाहतो येतो. हा पहा बरं आता मला हॉटेलला जायचंय जेवायला तरी पैसे देत नाही म्हणजे मी उपाशी राहू का आणि मला नाही आवडत ते घरातलं जेवण वगैरे जाऊ दे मी हा, आता येतो, फोन केला ना लगेच तिनं. तिथे दिले असते आल्यावर पैसे. पाहतो. तुम्ही दिले लवकर असते या बाई, पैसे. मला बाकीचं माहिती नाही लवकर या तुम्ही तो सासरा येणार आहे ना त्याच्याकडून अरे, घे. 10,000 पैसे घेऊन. त्याच्याकडून घे. येणार आहे ना? आणि तू काय म्हणते मानावऱ्याला कशाला फोन केला? समोर कुठी त्या हा, हा. मग मा तो नवरा म्या काढेल तो सासऱ्याना काढेल का तो बाप काढू लागायला आला होता पण मग आता माझं त्याला होता सांगती का तू तो होता का तू त्याला सांगती तो होता का मानावऱ्याला? काय याच्या डावाला तो होता का तिला विचारा ना हा? ती वती मी वाटत कुठे पाहायला गेलतो? हं? मी कुठे गेलतो मग तुमच्या तोंडात काय खेळा ठोकेल आता तुम्हाला तिला बोलता नाही येत हा? तो बापाला सांगायचं काय काम आम्ही तिच्या पोराला पार मारून कामाकडे नाही जोडू. जोडू. दिवाय- पार कामाकडे दिवायचं मी हा? मोठा उपकार तिचे केला पप्पा तो. देणारे पैसे आम्हाला हॉटेलमध्ये जायला. बघा तुम्ही दिले नाही तर काय. माझ्या बापाकडे उत चालले पैसे आहेत तुम्ही दिले नाही तर काय हे झालं. आता जरासा आहे ना तिला हागव आणि वाटी चमच्यानी थोडा तिचा खाय आले काय येई बा हा, आलो ना. पा तुमचे कार जावय पा जेवायला जायचं तेव्हा त्या हॉटेलला जायला पैसे नाही म्हटलं देता का 1,500 रुपये. हा, घरी जेवण करायचे जावई. दादा पुढे ये तुला काय मारणार नाही जेवण नाही आवडत काय घरचं अहो, जेवण? घरचं जेवण आवडत नाही ना हिला. मग हे सासू सासरी काय खाते? ते बुका आम्हाला खाते. भुगा खायला लावलाय शेळ्या भाकरीचा बोगा तो पोरी नाही ना शिळ्या भाकरीचा भुगा खायला लावलाय भाऊ पाय मग कशाला अन्नच आहे ना ते कशाला फेकायचं अहो, मग तुम्हाला काय जडपण झाली खायला का तुमच्या तोंडांवरून वारे गेलं का शिसारी बसली तुम्हाला भुगाची? अन्न ही परब्रह्म आहे. हा, येतं हा. कळलं? अन्न ही परब्रह्म. कोणचं मग घरचं का हॉटेलातलं हॉटेलीत म्हणजे जायचं नाही. थांबा हो घरचं का हॉटेलातलं परब्रह्म आहे कुठलं पण अन्नच आहे ना. आहे ना मग घरी रेच कटायला काय झालं तुला का टाकत आहे 2-4 परत टाळूत रट्टी बाई एक काम करत घरीच करते का काहीतरी तू मी नाही करणार काहीतरी कर ना आज. तुमच्या स्वयंपाक करायला लावा मग ते तू करत एवढं बस. लोकांचं. ती नाही म्हणते स्वयंपाक करत. काय काय? तुमची पोरं स्वयंपाक घेऊन करत जा नाही. पण. वार अरे, बघत नाही पा, तर जावई तू घेऊन जा तो सासऱ्याला सांग. आमच्याकडे कुठू ए, सासू सासरीची चांगली सेवा करतो. हा तुम्ही मला सांगताय नरसाळ्या हा. नेक सासरा आला आता तिकडे दादा, जा मला ते नाही पैसे देणार का 1,500 रुपये. मी जावायला नेणार नाही. बा, नाही अजिबात नाही. मग ही तरी घेऊन जा काय तिला हॉटेलातलं रोज लागत आहे खायला हो, लग्न तिचं केलं मन ना. भरूस तर खाऊ घाला आणि मग हा. इकडं पाठवा बाई हे तुमचं लग्न पार्सल केलं ना मिली ऐकावं काय काय नांदले ऐकावा काय. आपण तिकडे जाऊन राहायचं का तुमच्याकडे येऊन राहतो आम्ही दोघं जण. हा, का राजा. बरं? नाही हात जोडले. त्यांना पोर काढली म्हणजे त्यांना काही गुन्हा केला का पण ते तिकडे पै- जाऊन चालला राहिला पैसे देतील ना ते. कोण बाबा, तुमच्या पैसे हात द्या. पायांना काय वारे गेला का दोघ जण कष्ट करा ना ते. काम धंदे आता उठवले झोपातून वाजले किती पा जावई तर रोज 5 वाजता उठतो आणि तुम्ही 12ला उठले म्हणजे किती दादा तुम्हाला माहिती ना मी मला रात्री उशिरा झोपतो ना. ए, भाऊ तुझे लाड करून केल्यामुळे या हात त्रास होऊ राहिला मला. भाऊ या बाय सकाळी सुटती पारशे गरमी जाडी ते चहा तो मी ठेवेल राहतो आईता बेडरूम मध्ये प्यायला नाही ती दोघांना स्वयंपाक करीत नाही आता मला अजून स्वयंपाक नाही आणि आता म्हणते आम्हाला जेवायला जायचंय 1000 रुपये द्या आणि हा म्हणतो 1,500 द्या तुम्ही एक करा महिना 2 महिने यांना बाजूला काढून द्या. हा चालेल ना आम्हाला काय अडचण नाही हा पाहुणा सुधर मग जाऊ दे ना, राहू कुठं राहायचं मग. तुम्ही 6ला उठायला कुठं बसला जाऊ पाहुणा. वेगळं राहायला तयार आहे तुमची पोर तुमच्या तिचा हाताला काढून द्या तिचा आहे माझ्या ना हाताने काढून हा, देतो. द्या. तिचा घोडा दाना खाय ना तुमची पोर म्हणती कुठे का मी सगळं करून घेते पण एकत्रित राहते ती म्हणते हा आम्ही राहू वेगळं आणि राह वेगळे पहिल्या गाडी अरे वेगळं कुठे राहणार आहे. खूपची राहू द्या मरू द्या वेगळं राहायला वेगळं भाडं लागेल रूम घ्यावं हा. लागेल. नको वेगळं राहायचं का काढायला घे. नाही तर पुला खाली राय ती मला काय खाईन करायचं? त्याचा तोडून आणि तो खाईन तिची तोडून हा. थोडं करून घे ना राह वेगळे, काय. जा. अहो या नाही आतापर्यंत तुम्ही आयत घाली झाले त्यांना आत्या. लाड केला तुमच्या सांगा बरं. पोराचा. जाऊ दे बाई या तुमच्या लेकामध्येच धमक नाहीये काही कमवायची मी करीन घरामध्ये काम जाऊ दे मी राहते तिथंच बघा राहायला तयार आहे ना कर ना घरातलं थोडंफार. कुठं वेगळं राहायचं वेगळं डबल पैसे लागतील. करून घेईन बघा करायला तयार आहे ना ती. हा, आम्ही वेगळं नाही राहणार. नाही नाही, नकाच नकाच मी मदत करतो ना तिला. तुमची एकदा जिरू दे रे कुठं घर कामात का बाहेरच्या कामात घरातले करतो आणि बाहेर जातो काम हा तू घरातलं काय करशील करतो ना तिला मदत करतो ना. तो तिला तिला मत अरे स्वयंपाक होत नाही तिला हो, एवढं. जावई शेतीचं काम काय? करायचं
बाहेर काहीतरी तू उद्योग बाय धंदा मारूच करायचा. तू बाय मारूच का घरातलं करायला पण हिला होत नाही ना असं जास्त काम तू होत आई नाही का घरातलं आम्ही करायला? करू ना दोघं मिळून आता दोघं मला मिळून हेच करतोय. कळा ना मा वय जास्त आहे का तिचं वय जास्त आहे तो म्हणतो तिला व्हाय ना सवय नाही आई तिच्यासारखी तिला सवय नाही ना कामाची जा जाऊ, मग घ्या त्याच्यामुळे घरात सवय नाही का? हो ते अशा लाड करू करू ते आता तराच राहिला मला येतो. मग काच सवय दादा. तुमचे बोलणे काय ते सवय काम काच हो दादा तिला आहे ना झोपायची. हा, 9 मोबाईल वाजता पाहायची. हा, बाकीचे रील्स काही काढायची आणि हात पाय दाबा बनायची हात पाय दाबा हात हो, पाय आता दाबीचा गडीचा. हा आता ये त्याच्या आईला उठवायला लावलं तर पाय दाबी जात तिची हो. तुम्ही दुखत सांगा होतं दादा पाय रात्री दाबीते का पाय दुखत होते. दिवसा बाराला सासू ते तो सेवा करायची सासू हा? सासरीची ते दिलं सोडून. ती मला म्हणती मानावरा माय पाय दाबी पण आता या बा आता तुम्हाला पुढच्या भावाला ऐका म्हणते. ऐका दादा पुढच्या वेळेस भावाला म्हणते. ऐका ऐका पुढच्या वेळेस पाय दाबणार नाही पाय दाबलं तर दरवाजा लावून दाबायची हा दरवाजा लावून घेईल पण दाबायचेच का नाही दरवाजा लावायचं विचारलं होतं ना आपण म्हणजे आम्ही म्हणजे आम्हाला दिवसाला बाहेर काढून द्यायचं बा आणि तुम्ही मध्ये दाबायचे बा म्हणजे कधी दुखले बुकले तर असं हा का आता नवराच बायकोला काम येणार आहे ना अहो, मामा हा पण मग घरात सासरे आपण कसं मग दाबून घेत जाय वेळ उठा जावा दाबीत जाय हा हा? हा पण आम्ही जाणार नाही तर घरात काम करतो नाही राहा तुम्ही घरात राहा चला मी स्वयंपाक स्वयंपाक करते. करणार ना बर का राहा पण सुईचे राहा तुम्ही मी व्यवस्थित. स्वयंपाक करते पूर्ण सगळ्यांचं करणार का जेवणाची सगळ्यांचं वाट अरे, लागा. हॉटेलीत जेवण जायचं नाही आजपासून. नाही जायचं ती सगळ्यांचा स्वयंपाक करणार ना, आम्ही जाणार हे बा, चहा ठू पाहुणे आले चहा ठू तिला मदत करू का थोडी हा जाय वय भांडे घसू लागतील मी आहे ना पुरीची बाजू घेतच नाही त्याच्यामुळे ना आपल्याकडे लाड नाही नांदायच्या बरोबर आहे या असंच बाप पाहिजे बाई तर पोरींचं नान नव्हतं चला चहा घेऊ चला या इकडे या. चला ये बाई बरे का हा. तिला आणायचं ना हो भेटणं झालं. काय- काय- हा, भेटणं झालं. या पुरीने फोन केला ना काय काय नाही, ती भेटणं नाही.